थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यामध्ये माझे विरोधी उमेदवार जे काही बोलले, तर ते जे बोलले त्यांना जास्त त्या ह्याचा अनुभव आहे. गेली 15 वर्ष ते नगरसेवक आहेत. तर त्यांनी जे मुद्दा मांडला की बाबा बोगस मतदानाचा, तर तसं तर झालेलंच नाही. पण तसं जर झालं असतं तर त्यांनी पोलिसात तक्रार का केली नाही? तर त्यांनी पोलिसात तक्रार करायला हवी होती. केली म्हणले त्यांनी, तक्रार केली तर मग चौकशी होईलच ना, आणि सगळं पुढे येईल. मग मी काय एक साधारण कार्यकर्ता आहे, तर ह्याचा अनुभव जास्त चांगला आहे. तर हे जे तसं काय बोलते तर ते सगळं खोटं आहे. तर त्याच्यावर विश्वास कोणी ठेवू नये. माहिती बरं नमस्कार, मी संदेश काकडे, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 7 मधून या निवडणुकीच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे. आणि आता मला मगाशी लाईव्हद्वारे कळालं की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले. त्यांनी सांगण्यात आलं की सिल्वर जुबली हायस्कूल या बूथवर काय मतदान व काय त्या ठिकाणी अपराधपर झाली असं त्यांच्या त्या पत्रकार परिषदमध्ये मी लाईव्हमध्ये बघितलं. पण मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं सिल्वर जुबली हायस्कूलमध्ये जे आमचं 7 नंबर प्रभागाचं बूथ आहे, त्या ठिकाणी त्या बूथला व त्या भागाला अनेक वर्षाची एक परंपरा आहे, जो की आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विचारांनी प्रभावित असलेला तिथला एक मतदार आहे, जो कुठल्याही निवडणुकीला त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी राहण्याची एक आमच्या त्या भागाची परंपरा आहे. आणि त्याच अनुषंगानं कुठलीही निवडणूक असेल तरी एक उत्सव समजून त्या भागातील काही लोक आमदार साहेबांना त्या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद देत असतात. आणि त्याच अनुषंगानं ह्याही निवडणुकीमध्ये प्रत्येक घरातला माणूस, प्रत्येक ठिकाणचा माणूस, काय विद्यार्थी शिकायला गेले, काय नागपूरवरनं आले, काय पुण्यावरनं आले, काय मुंबईवरनं आले, असे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणचा माणूस त्या ठिकाणी येऊन आमदार साहेबांची हात बळकट करण्यासाठी त्यांनी मतदान रूपी आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि विक्रमी मतदान आमच्या त्या सिल्वर जुबली हायस्कूलवर मध्ये झालेलं आहे. असं असताना त्या ठिकाणी आमचे जे काही विरोधामधले त्या ठिकाणचे उमेदवार होते, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा तिथं नगरसेवक स्वतः माझ्या विरोधात असणारे ते पण त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी ते सकाळी 7 वाजल्यापासून उपस्थित होते. ते जरी राजकीय दृष्ट्या कुठल्या ह्याच्यात असले, आमचा विचाराचा विरोध नक्कीच त्यांच्याशी राहणार आहे. पण आम्ही आमच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बाबतीत कुठलंही कसलंही आम्ही मनामध्ये त्यांच्या बाबतीत काही विरोध ठेवत नाही. आज मी त्यांना 7 वाजल्यापासून सिल्वर जुबली हायस्कूल बूथ जे आहे ते आमच्या भागातला असल्यामुळं मी तिथला ह्याही आधी एक नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. म्हणून मी त्यांना सकाळपासून चहा, नाश्ता, पाणी सगळं विचारलं होतं. आणि एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या निवडणुकीचं मतदान झालेलं आहे हे त्यांनाही मान्य आहे. आणि त्या ठिकाणी हे सगळं असं घडत असताना न घडलेल्या गोष्टी घडल्या असा बनाव करून जी मागा पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही गोष्टी लाईव्हमध्ये सांगितल्या, ते थोटान खोट्या आहेत. आणि त्या तसा प्रसंग जर त्या ठिकाणी घडला असता तर निश्चितच पोलीस स्टेशन प्रशासनाने त्याची नोंद घेऊन तर पोलीस स्टेशनमध्येही त्याची नोंद आली असती. असा कुठलाही प्रकार नसताना त्यांनी त्या गोष्टी जनतेची दिशाभूल म्हणून जर ते ह्या बार्शीकरांना असा विचार देत असतील तर निश्चितच त्यांना येणाऱ्या काळामध्ये अशी भीती असावी असं मला वाटतंय की येणारा 21 तारखेचा निकाल ही निश्चितच त्यांच्या विरोधात असणार आहे. त्याच्यामुळेच कदाचित त्यांना अशा काही गोष्टीचा आधार घ्यावा लागत असेल. पण मी आपल्या माध्यमातून बार्शीकरांचा आभार मानतो व बार्शी शहरातली मतदारांचा आभार मानतो की निश्चितच त्यांनी विकासाकडे पाऊल टाकलेलं आहे. आणि त्या विकासाचा विचार करूनच आमदार साहेबांच्या पाठीशी या शहरातला मतदार उभा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांना नैराश्यातून अशा काही गोष्टी ते करत असतील. आज त्यांनी सांगितलं की प्रभाग 6 मध्ये काय बोगस वोटर होते, मतदान कार्ड वगैरे त्यांनी दाखवले, आधार कार्ड. तर
तर असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही. जे सांगत होते त्यांना खूप दांडगा अनुभव आहे. अनेक वर्षापासून ते राजकीय ह्याच्यात सक्रिय असतात. 3-4 वेळेस त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. आमचा अमोल भैया ह्याच वेळेस एक साधा घरातला एक साध्या कुटुंबातला उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते पुढे आले आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांनी, स्थानिक मतदारांनी व तिथले स्थानिक जे सर्वसामान्य मतदार असतात त्यांची एक अपेक्षा असते की आपल्यालाच एक कोणतरी प्रतिनिधी व्हावा आणि असा एक स्थानिक मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि कुठंतरी त्यांना लक्षात आलं की आता आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये कुठेतरी महाग थांब पडतोय असा विचार धरून त्यांनी अमोल भैयाला की बोगस मतदान केलं. तर तसा काही त्यांचा अनुभव तुम्हाला तर माहित आहे, भैयाचा अनुभव तसा काही नाही. तर जे बोलत होते कदाचित त्यांना ते अनुभव असावा आणि आम्हाला ही शंका आहे की कदाचित स्वतःच तसं काही करून कुठंतरी नवक्या उमेदवाराच्या माथ्यावर ते थापायचं आणि पुन्हा आपण ज्या पद्धतीने दिशाभूल करून ह्या शहराला आजपर्यंत कशा पद्धतीनं अफवेवर इलेक्शन लढवलं जातात, काही गोष्टी कशासमोर आणून बार्शी शहराची तालुक्याची दिशा भरकवण्यात ते पटाईत आहेत आणि आजही ती एक पाऊल पुढे येऊन तसा काय प्रयत्न त्यांनी केलेला दिसतोय. तर मी ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि थोटांत आहेत अशा गोष्टीचं त्यांनी बार्शीकरांना फसवले. आपण एक जबाबदार नागरिक आहात, बार्शी शहरामध्ये आपलं प्रतिनिधित्व आहे, तर कुठेतरी जबाबदारीनं बोलावा आणि आपण उपस्थित असताना काय लोक बोलतात ह्याचाही आपण भान ठेवून कदाचित ह्या शहराला काहीतरी खरं आणि कसं खरं असतंय हे पण आपण आपल्या उपस्थितीत दिसायला पाहिजे होतं. पण असं काही न दिसता मला त्या पत्रकार परिषदेमध्ये जरा चुकीचं काहीतरी वाटलं आणि म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटलं की आज तुमच्या माध्यमातून ह्या शहराला कळणं आवश्यक आहे की असं काही कुठं झालेलं नाही आणि असं आमच्या कुठल्याही बूथवर असं काही घडलेलं नाही. त्यांनी रणवीर राऊत यांच्यावर आरोप केला की त्यांनी आरेरावी केली, दमदाटी केली, असं काही घडलं नाही असं तुम्ही म्हणताय, पण ते असं म्हणतात की सीसीटीव्ही मध्ये ते कैद झालंय. हो, निश्चित सीसीटीव्ही असतील, त्यांना जर तसं झालं असेल तर निश्चितच त्यांनी विश्वास ठेवावा प्रशासनावर आणि जर काय असेल तर येईलच पुढं. पण तसं काय घडलेलं नाही. शर्ट तर ती काय शर्ट बी फाडतील येणाऱ्या काळामध्ये आणि काय करून घेतील. शहरात तुम्हाला माहित आहे दहशतीचं वातावरण दाखवण्याचा म्हणजे कशा पद्धतीनं दहशत आहे हे दाखवण्याचा ते अनेक वर्ष झालं प्रयत्न करतात. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून त्यांचं त्या प्रभागावर डिपॉझिट जप्त होते अशा प्रभागामध्ये ते सक्षमपणाने उमेदवार देऊ शकतात, ते उमेदवार तिथं दिवसभर थांबू शकतात आणि आम्हीही लोकशाही पद्धतीने ती निवडणूक सामोरे जाऊन जे काय मतदार आम्हाला कोल देतील, जे काय आशीर्वाद देतील ते घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत असतो. त्याच्यामुळे असं काही कुठं घडत नाही. पण एक बनाव करून कुठेतरी ते लय साव आहेत आणि विरोधक काहीतरी चुकीचं करतात हे दाखवण्याचा त्यांचा बहुतेक माझ्यापेक्षा जास्त अनुभव तर तुम्हाला पण असला पाहिजे की पत्रकार म्हणून सुद्धा ते कसं चुकीचं सांगतात हे तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल. धन्यवाद.